नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये. इथेच मी मागचा व्लॉग एंड केला होता, तिथूनच सुरू करते. निखिल गेला आहे सखीला आणायला आणि आज साहेब ऑफिसला जाणार नाही आहे, आज घरून काम करणार आहेत. रिझन असं आहे की आज शेवटचा दिवस आहे, उद्यापासून श्रावण सुरू होतोय. सो आम्हाला मस्त चिकन मटन काय बनवून खायचंय, त्याने आणलंय काहीतरी. आणि आज मावशी पण नाही, त्याच्यामुळे किचन त्याला मोकळं भेटलंय. असं पण मावशींना 15 दिवस झाले आमच्याकडे येऊन, त्या ताईंना, सॉरी मावशी नाही, त्या ताईंना. तरी पण जेव्हा नॉनव्हेज असतं तेव्हा निखिलच नॉनव्हेज करतो. आई तर त्याला त्या दिवशी पण निखिलच नॉनव्हेज केलं होतं. त्याच्या आधी पण त्याचे मित्र आले त्या दिवशी पण त्यानेच केलं होतं. मध्ये 1-2दा झाला तेव्हा पण त्यानेच केलं. सो त्याचं स्वस्त मी वाटण पण करतो, म्हणजे वाटण करून देतो ना तुम्हाला, मी भाजी करतो, मला भाकरी भात करून देता येतं, मी बाकी माझं मी करतो. तर आज ताई पण नाही आहेत आणि असं पण आज बापलेकीला सखी कसं माहित नाही, श्रावण सखीला पाळायला लावू की नको, तिला अंडे पण आवडतं, हे पण आवडतं. सो तिच्या बाबतीत माहिती आहे, तिने हट्ट केला तर द्यावा लागेल, नाही हट्ट केला तर मी पण ट्राय करेल. बट निखिल आय डोंट थिंक की त्याला असं लांब करता येईल त्याच्यापासून. सो आज शेवटचा दिवस आहे, आज खाऊन घे, पुढचे 30 दिवस शांततेत राहील, जसं आत्मा तृप्त राहील. त्यामुळे तो तिकडे गेला आहे. माझे शूट्स होते सकाळी त्याच्यातलं एकच आवरलं आहे, कारण मी आज लेट उठली होती, तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये पण सांगितलं होतं. चलो सो स्टे ट्यून, बघूयात पुढे काय काय होतं ते. तर निखिल सखीला स्कूलमधनं घेऊन आलाय, माझ्यासाठी मस्त कणीस भाजलंय मी, थोडं निखिल निम्म मी भाजलं, त्याच्यानंतर तुला माझी अडचण व्हायला लागली म्हणून तू भाजून दिलं. ओ बाटू. आणि निखिलचं चालू आहे. निखिल आज काय? आज नॉनव्हेजचा शेवटचा दिवस आहे. दुःखाचे निखिल, दुःखाचे निखिल. बाहेर असलं पावसाचं वातावरण झालंय, त्यात हे कमाल आहे. किती दिवस पाळन सुरुवात तर केली. मी ब्लॉग स्टार्टिंगला सांगितलं, निखिलचं काही खरं नाही. काय झालं? इतकी अटेन्शन स्वीकार माझी, काही नाही झाले, पप्पा पाहिजे. कट टू डे 2 आणि मी मस्त एका शूटसाठी तयार झाली आहे. मला बऱ्याच वेळेस कमेंट्स येतात की ताई तुझा चेहरा खूप व्हाईट दिसतो. दॅट इज बिकॉज ऑफ सनलाईट. आणि त्याच्या पुढे एक व्हाईट पडदा असतो ज्याच्यावर मी शूट करते, त्यामुळे ते असं एवढी गोरी नाहीये मी, इव्हन गोरी नाहीच, मी सावळीच आहे. बट एक टोन जरा तो फेअर दिसतो जेव्हा सनलाईट आणि त्याच्या पुढे एक व्हाईट पडदा येतो, जो अगदी तुम्हाला दाखवते मी. हे बघा, अगदी असा आहे. हे बघा, तो गेला तर लगेच वेगळा फरक जाणवतो आणि तो आला तर वेगळा जाणवतो. त्यामुळे आणि ते व्हिडिओ जरा जास्त ब्राईट दिसतं. म्हणजे त्या दिवशी माझं बोलणं पण झालं, निखिल म्हटला निखिल व्हिडिओ त्याच्या तिथे बघ मी किती पांढरी दिसते. मी एवढी पांढरी नाहीये, तर गैरसमज करून घेऊ नका. मी कोणताही फिल्टर लावलेला नाहीये, पण डायरेक्ट सनलाईटमध्ये शूट केलं तर असं होतं. तेच जरा अंधारात आलं तर तुम्हाला लगेच चेंज वाटेल. हे बघा, सो ते असं होतं. बट सनलाईटमध्ये खूप फरक पडतो आणि मला आवडते ते शूट करायला. मला पण जरा असं छान छान बघून पॉझिटिव्ह वाटतं. तर बऱ्याच वेळेचं मी एक शूट कम्प्लीट करायचं ट्राय करते, बट माझं होतच नाही आहे, कारण माझं मन खूप चलबिचल होतं आहे आज. तर आज सकाळी 9 वाजता मला माझ्या मावशीचा फोन आला की अगं रिंकू मावशीची डिलेव्हरी झाली. मला झालं अरे, काल तर मी मावशीशी बोलत होती. म्हणजे काल आय थिंक संध्याकाळी 3 का 4 वाजताच आमचा फोन झाला. तिचा 21 तारखेला 9वा महिना पूर्ण होणार होता आणि मग तिला त्याच डेट दिली होती. सो शी इज लाईक तू गुरुजींकडे विचार की सीझरचे मुहूर्त काय वगैरे. तर आमचं फुल फोन कॉल चालू होते. मग मी मुहूर्त काढले गुरुजींकडनं, कारण की आमची एकच गुरुजी नाशिकला, आईला जायला जमत नव्हतं. मी फोनवर त्यांच्याशी बोलून वगैरे. तर मला झाली डिलेव्हरी. आणि तिथे जेव्हा आपण नसतो ना तेव्हा ते वेगळं फील होतं. तर मला तसं होतं की मी तिथे नाही आहे, तर ते सिंकिन व्हायला थोडं झाली डिलेव्हरी. मावशीची डिलेव्हरी झाली. आणि बाय द वे मला मी स्टोरी टाकल्यानंतर बऱ्याच जणांची DM पण आली, मला प्रत्येकाला रिप्लाय नाही देता आला. बट जसं की तुम्ही पेढा आणि बर्फीमध्ये बघितलं होतं की बर्फी निघाली होती, म्हणजे ती राधा निघाली होती, तशीच आमच्याकडे एक गोडोली सियाला छोटी छोटी बहीण आली आहे. माझं प्रमोशन तसं दीदीचं ऑलरेडी झालेलं आहे, कारण मी अशी पण दीदी आहे, खूप जणांची दीदी आहे मी. कारण आई म्हणजे मामंदांच्यामध्ये तर आई मोठीच आहे, पण तिचे जेवढे त्या मावस बहिणी वगैरे पण आहेत त्यात पण आई सगळ्यात मोठी. म्हणजे माझ्या काही मावशा माझ्यापेक्षा लहान सुद्धा आहेत, मामा मावशा लहान सुद्धा आहेत. रिंकू मावशी माझ्या वयाची आहे. तर त्या याच्यात ना मी आणि दादा आम्ही दोघंच मोठे, आई मोठी असल्यामुळे, त्याच्यामुळे आम्ही ऑलरेडी दादा दिदी बऱ्याच वेळेस झालो आहे. बट ते तरी पण मला सिंकिंग व्हायलाच झालं होतं की हो झाली मावशीची डिलेव्हरी. इथे असती तर म्हणजे मावशीची पुण्याला डिलेव्हरी झालेली असती तर मी तिथे उड्या मारत असते कदाचित.
पण तिथे नसल्याचं थोडं जे वाईट वाटायचं असतं ते मला वाटतंय. बट ठीक आहे. बाय द वे मावशीचं सी सेक्शन झालंय आणि ते तिच्या मर्जीने सी सेक्शन झालंय. तिची पहिली जी डिलेव्हरी होती ती नॉर्मल डिलेव्हरी होती आणि तिला डिलेव्हरीत एवढा त्रास नाही झाला. बट डिलेव्हरी नंतर 3 महिने तिला खूप त्रास झाला त्या स्टिचेसचा. म्हणजे ती लिटरली झोपून होती 3 महिने. तिला उठाय बसायला खूप भयंकर त्रास व्हायचा. सो आजही पहाटे 4 वाजेपासून तिला कळायला लागल्या होत्या आणि तिची नॉर्मल डिलेव्हरी होऊ शकत होती. बट सिया पण 2.25 वर्षाची, सिया पण तिच्या अंगा खांद्यावर खेळणार आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तिने स्वतः सी सेक्शनचं ऑप्शन चूज केला. कारण आम्हाला पण माहिती मागे तिची हालत कोणालाच बघवत नव्हती. तिला इतका डिलेव्हरीत तिला त्रास नव्हता झाला. डिलेव्हरीच्या वेळेस शी वॉज ओके. बट त्याच्यानंतर जे स्टिचेस असतात त्याने आय थिंक सीझरच्या वरती असतात. म्हणजे माझं सी सेक्शन झालं होतं, मलाही थोडाफार त्रास झाला होता. तिची नॉर्मल झाली होती. कम्पेअर टू तिला मला खूप कमी त्रास झाला होता. मी जेव्हा मावशीकडे बघितलं होतं. सो आमचं पण तिला असं होतं की तू नको पुन्हा रिस्क घेऊ कारण तुला मागे खूप त्रास झालेला होता. सो येस, आमच्याकडे अजून छोटंसं बाळ आलेलं आहे आणि त्यामुळेच मन इतकं चलबिचारे नुसते फोन फोन फोटो फोटो आणि बाळ इतकं जास्त गोड आहे. माझ्याकडे फोटो आहे बट मी शेअर नाही करू शकत. मावशी आणि संतोष जेव्हा परमिशन देतील तेव्हा मी डेफिनेटली त्या गोडुलीचा पहिल्या दिवसाचा फोटो लावेल. ती इतकी जास्त गोड आहे आणि असे छोटे छोटे बाळ बघितले की मला पण असं वाटतं की यावं माझ्याकडे दुसरं बाळ. पण तब्येत तर काय अजून साथ देत नाहीये. सो बघू जे काही होतं ते. आणि त्याच्यामुळे माझं शूटमध्ये पण मान्य लागत आहे कारण माझा ना डायरेक्ट व्हिडिओ कॉल नाही झाला आहे. मी आत्ता पण संतोषला तोच मेसेज केला की तुला एवढा सुद्धा वेळ नाही का. ही इज लाईक अगं मी 5 मिनिटं बाळ बघितलंय. मी सियाला घेऊन आता गावाला आलोय कारण सियाला पण तिथे ठेवता येत हॉस्पिटलमध्ये. ती बाकी कोणाकडे राहत नाही. पण मी संध्याकाळी गेलो की तुला आठवणीने फोन करतो बाळासाठी. सो येस, बघूयात काय कसं काय होतं. त्यामुळे माझे जे शूट्स आहे त्याच्यात पण माझं मन लागत नाहीये. सकाळी तर मी किती वेळ आईशी मावशीचीच बोलत होती. आमचं काय डिस्कशन चालू होतं. असो, तर असं काहीसं आहे. तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरनं आनंद पण लक्षात येत असेल. ॲट द सेम टाइम थोडी मी अशी नर्वस पण वाटते. पण ते होतं म्हणजे जवळचं कोणाचं काही असं झालं ना आपण तिथे नसलं तर ती पण थोडी अशी फिलिंग आहे. बट ठीक आहे, आय एम हॅपी फॉर हर. आणि आता मी शूट करायचं ट्राय करते. आजपासून श्रावण सुरू झाला आहे. घरात नॉनव्हेज नसणार आहे त्यामुळे निखिलचे पुढचे महिनाभर जे हाल होणार आहेत जर त्यांनी पाळलं तर बघूया. बाय द वे हे जे आहे हे निखिलने लास्ट टाइम US गेलं होतं तेव्हा मला हे स्वेटशर्ट आणलं होतं. मी तुम्हाला दाखवलं पण होतं आणि ते अगदी गोड दिसतंय माझ्यावर. आता मी शूटला पुन्हा सुरुवात करते. तुम्हाला हा असा मेकअप शिकायचा असेल जो हार्डली मी 3-4 प्रोडक्ट वापरून केलाय. प्रायमर लावलंय, देन फाउंडेशन लावलंय मी आज. एकच माझ्याकडे लिपस्टिक आहे तिचाच मी ब्लश पण लावला, लिपस्टिक पण लावली, थोडंसं आय शॅडो टाईप पण केलंय. अदर दॅन दॅट मी काहीच लावलेलं नाहीये. मी जवळून स्किन दाखवते. जर हे शिकायचं असेल तर सांगा, मी शॉर्टमध्ये शेअर करते. एल्स तुम्ही आपलं नवीन चॅनल नक्की फॉलो करा. बाय द वे त्यादिवशी मी व्लॉग सुरू केला तेव्हा सांगायचं विसरली होती. माझं नवीन चॅनल जे आहे ना त्याच्यावर हार्डली 6,500 फॉलोअर्स आहे. बट तिथे पण मला खूप चांगले कोलॅबरेशन यायला लागले आहेत. सो जर तुम्ही यूट्यूब इंस्टाग्राममध्ये जर्नी स्टार्ट करत असाल तर फक्त कन्सिस्टन्सी ठेवा. फॉलोअर्सचं काहीच घेण्यात येणार नसतं. म्हणजे ज्यांचे 1.5-2 लाख फॉलोअर्स आहे कधी कधी त्यांना पण प्रमोशन येत नाही. कोणाचे 10-20 हजार असतात त्यांना पण प्रमोशन येतं. वहिनीचे 18,000 फॉलोअर्स आणि यूट्यूबवर 14 तरी पण तिला कोलॅब येतात. अदर दॅन कोणाचे 3-4 लाख आहेत तरी त्यांना येत नाही. सो इट जस्ट कन्सिस्टन्सी. तुम्हाला किती व्ह्यूज येतात त्यावर आहे. मला पण माझ्या नवीन चॅनलवर खूप जास्त व्ह्यूज नाही आहे, 20-30 हजार आहे. बट स्टील मला कोलॅबरेशन येत आहेत. सो सोडू नका. हा फुगा आहे, कधी फुटू शकतो. तोपर्यंत जर तुम्हाला कमवता येत असेल घरी बसून तर डू ट्राय फॉर दॅट. चला मी आता शूट करायचं ट्राय करते. मला तुमच्याशी बोलल्यामुळे थोडं हलकं हलकं वाटतंय आणि हलकं वाटतंय तर मी आता शूट करते. मी खूप बडबड करते मला माहिती आहे, पण मला तुमच्याशी बोलल्याशिवाय होत नाही हे पण तेवढंच माहिती. मला माझ्या पण इतकं माहिती नाही असेल काय झालं रिंकू मावशीचं, काय झालं रिंकू मावशीचं. कारण मी सगळ्यांना सांगायचे अजून वेळ डिलेव्हरीला. त्यामुळे आम्हाला ब्राह्मणांनी 18 तारीख आणि 20 तारीख म्हणजे गुरुजी आहेत त्यांनी आम्हाला 18 आणि 20 तारीख दिलेली होती. माझं असं चालू होतं मावशीला की मावशी आपण 19 किंवा 21 करूयात किंवा 1 किंवा 3 मूल्यांक याप्रमाणे. पण आमचे सगळे प्लॅन फसवले आहेत. गोडुली जरा आधीच आली आहे आणि आज गुरुवारची आली. मावशी पण गजानन महाराजांचं खूप मनापासून करते खूप. मग ती बेचैन झाली का ती पारायण करायला बसते. तिचा पण एवढा विश्वास आहे. सो तिच्यासाठी हा गुरुवारचा दिवस पण खूप मेन आहे. चलो यार मी खूप बोलते बट स्टे ट्यून. तर पापाची आणि सखीची छान झोप झाली आहे. पापा ऑफिसवर आल्यानंतर रोज झोप काढतो कारण रात्री जागायचं असतं. आणि हे बघा निखिल, एवढी चित्रकला तुझ्या स्कूलमध्ये केली तू? मी डायरेक्ट ड विद्यार्थी होतो चित्रकलेमध्ये.
म्हणजे आणि आता सध्या तुझे काय हाल चालू आहे रोज? आता मी रोज चित्रकला करतोय. ये आणि तिला खाली बसायला ती होती, ए पप्पा मांडी घाल, मला मांडीवर बसू दे. हा ना. सखी खाली बस ना. इथं बसून कर ना. हं? म्हणजे लोकांना असं वाटायचं म्हणजे जेव्हा पोरं शाळेत होते पोरांना वाटायचं गणिताचा क्लास येऊ नये किंवा पिरियड येऊ नये. मलाच वाटायचं चित्रकला येऊ नये. ऍक्च्युली निखिलचं अक्षर पण बऱ्यापैकी वाईट आहे आणि लय वाईट. म्हणजे माझं खूप चांगलं आहे अक्षर. ऍक्च्युली माझं खूप अक्षर होतं कारण पप्पा आमचं खूप शुद्ध लेखन घ्यायचे लहानपणी. निखिलचं अक्षरही वाईट आहे आणि आजकाल म्हणजे जो तो विकला गेलाय त्या ड्रॉइंगच्या पुस्तकाला. हा ना म्हणजे माझी चित्रकला सुधारू राहिली आता. सखू ए सखू काही दिवसांनी आपण पेंटरचे कामं घ्यायचे का? लाजली. हं? तू आम्ही ना आता बरोबर. ए सखी ते बेबी कोणाचं होतं काय सकाळी? कोणाकडे बेबी आला? डोळ्याला लागेल. बाबा त्यांनी तसा फोटो बघितला ना बाळाचा. हं. फोन लाव रिंकू आजीला फोन लाव. हे रिंकू आजी त्यांना बाळ झालं का? रिंकू आजीकडे बेबी बेबी आला ना छोटा छोटा. तिला तिला भारती भाऊ तुम्हाला बेबी आणायचं कोणती? नाही आम्हाला नाही आणायचं बेबी. गंप्या ए गंप्या. गंप्याला काही घेणं नाही. ती काही एस्टेटिक वाटेकर येऊ द्यायचं नाही. ए गंपू ये एखादा अशी पप्पाच्या डोळ्यात लागेल ना मग तुला कळेल. नाही बेटा नाही. चला आज कन्फर्मेशन घेतली नाही ना? हो ना ते ना. आता कोण येणार आहे? सखी मावशी. मावशी किती छान पोळी करते सखीला मऊ मऊ. काय घेणार मी सखीला चित्रकलेच्या याच्यात. कट टू डे 2. तर काल रात्री खूप जास्त काही शूट नाही करता आलं. थोडंफार मी शूट केलं होतं बट त्यात इतका आवाज आहे बॅकग्राऊंडचा की ती क्लिप मला काढावी लागेल. इतका पसारा केला होता बापलेकींनी आणि मस्त झोपायला निघून गेले होते. त्यांना झोपेतनं उठवून आणलं. मी म्हटलं हे आवरा. हे रोज रोज मी काही रिकामी नाही आवरायला कारण इतका असा मनमोकळेपणाने पसारा करतात ना दोघं. बऱ्याच वेळेस आवरतो निखिल बट सखीला ती सवय लागायला पाहिजे म्हणून मग त्यांना काल मस्त रात्री सगळं आवरायला लागलं. मी पण त्यांची मदत केली. त्याच्या क्लिप मी शूट केल्या होत्या बट खूप आवाज आहे माझ्या लेकीचा. सो येस व्लॉग इथेच फिनिश करते. आय होप तुम्हाला आपला आजचा व्लॉग आवडला असेल तर आजच्या व्लॉगमध्ये काय आवडलं आहे ते खाली कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. इथपर्यंत आलाच आहात तर छोटा हट तो बनता यार. आणि त्यापेक्षाही जास्त आलाच आहात तर रिंकू मावशीला तिच्या छोट्या छोट्या गोंडुलीला छान छान शुभेच्छा देखील देऊन जा. भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.